आणि बॅक टू बॅक 3 चौकार दाखवले तर पडले गाव संघासाठी रोख रक्कम बघितले गेले तर या दरम्यान 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. गेम प्ले होतोय. पहिला चेंडू चेंडू ऑन साइडला घेऊन काढला विकेट. पहिल्या चेंडूवर स्वप्नीमध्ये बॅटचा बेस खोललाय. पहिला चेंडू आगाज केलाय चौकाराने. बिग फाईट सामना बघतो मैदानावरती. यावेळेस आपण सामना बघितला नवापाडा विपक्ष वाकलन संघ. तर वाकलन संघाने शेवटच्या षटकामध्ये सामना जिंकला होता. स्वप्नील चेंडू स्वप्नासाठी ऑन साइडला चेंडू घेऊन काढला. पुल करतोय चेंडू ते मिड विकेट झोनला. चेंडूची फील्ड होईल. केतन पाटील तोपर्यंत अजून 2 धावा येतील. धावसंख्या धापक 6 धावा धापालकावरती येत आहेत. पहिलं P1 षटकामध्ये वापर केला जातोय नितेश पाटीलचा. नीलचे विपक्ष पडले 2 दादा संघ आमने सामने. 2 डोंबिवली विभागातील चांगले नामांकित संघ आमने सामने असताना आपल्याला सामना अतिशय चांगल्या प्रकारचा पाहायला भेटणार आहे. स्वप्नील चेंडू स्वप्नीलसाठी ऑन साइड माझा प्रयत्न होता. दरम्यान चेंडूची फील्ड डायरेक्टचा प्रयत्न होता योगेश पाटीलचा. तोपर्यंत सिके सिंगल कंप्लीट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. मयूर ठाकूर जबरदस्त खेळाडू ग्रामीणचा चीता म्हणून त्याची ओळख आहे. डोंबिवली विभागामध्ये चांगला क्रिकेटर म्हणून बघतोय मयूर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. तब्बल धावसंख्या दापालकावरती अजून 1 नील. स्कोर झोन 7 धावा दापालकावरती सामना बघतो मैदानावरती. आदर्श पडले विपक्ष जयर्मगे संघ. नीलजे दत्ता पाटील यांच्याकडनं पारितोषिक असणारे विकेटची अटॅक संपादन केली तर 555 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. सातत्याने बघितलं तर भरपूर संख्येने पारितोषिक लावण्यात येत आहेत. मात्र यावेळेस खेळाडूंचं सातत्याने बघितलं गेलं तर प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न असतो. 7 धावा दापालकावर वेळ कमी घ्या. स्ट्रिक्टली वॉर्निंग फक्त 25 मिनिटं असेल आपल्याकडे. स्ट्रायकरला मयूर ठाकूर आहेत नितीशसाठी. चेंडू ऑन साइड तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्यातून जेल कॅच ऑफ द टुर्नामेंट. अजय पाटील आपलं काम चोखपणे बजावलाय. बिग विकेट यावेळेस मयूर ठाकूर. बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. जबरदस्त आपण जेल बघतो लिमिट ऑन झोनला चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण मयूर ठाकूर बाजार 0 वरती. नवीन पालाचा मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील थोडंसं बॅकफुटला आदर्श पडले संघ काही चांगला खेळाडू बाजार आहे. रातभर कालच्या राईट रजनेमध्ये पहिल्याच रात्रीमध्ये बघितलं तर सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. कालच्या रात्रीमध्ये सांगताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण दाखवलं गेलं होतं आदर्श पडले संघाने. त्यापेक्षा देशची स्पर्धा आहे इथून चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं जातं आतापर्यंत. षटक क्रमांक पहिलं मार्गात असताना धावसंख्या दाबालकावरती 7 धावा. चेंडू सागरसाठी चेंडू ब्लॉक वाला चेंडू होता. या चेंडूत सन्मान देण्याचा प्रयत्न मात्र तसं काय होत नाहीये. एक्स्ट्रा वाकले जातात. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचे पतन बॅकफुटला पुढे मैदानावरती आदर्श पडले संघ. हॅट्रिक कारण हॅट्रिक बॉल असणारे नवीन पर्यंत जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस राकेश कुंभार एका पार्टनरशिपची गरज आहे. विजेते आदर्श पडले सांगायला मात्र एका बाजूने विकेट टेकिंग गोलंदाजी गोलंदाजी नितेश पाटीलला. नितेश पाटील मात्र कार लाभली होती. सबंध चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं होतं. स्वर्गीय रतनबा ट्रॉफीमध्ये चॅम्पियन संघ 16 वर्ष मात्र वाट बघावी लागली चॅम्पियन होण्यासाठी. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट अजय पाटीलच्या नेतृत्वाखाली या संघाने मात्र चॅम्पियनशिप पटकावली. तर आज योगेश पाटील संघ नायक आहेत. अजय पाटील संघामध्ये नाही आहेत. तर मात्र योगेश पाटीलवरती या संघाची जिम्मेदारी जबाबदारी असणार आहे. नितेश पाटील वन सेकंड पुन्हा एकदा. राकेश कुंभार सेकंड लेट केले. चुडी कीपरच्या पाठी जातोय. तेवढं चांगलं क्षेत्र सचिन मात्र कीपरच्या पाठी तोपर्यंत धाव येणार नाहीये.
डॉट बॉल. षटक क्रमांक दरम्यान संपलं गेलं पहिलं षटक. एक वाजवी षटक संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त दाबाल बघितलं स्कोर मोज 7. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद. धावसंख्या दाबाल होती फक्त आणि फक्त 7 धावा. डीजे तसेच आमचे मान्यवर बालराम राघव जोशी शुभ आगमन झालं. आपण याचे व्यासपीठावरती योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिलं षटक संपलाय. एक वाजवी षटक संपलाय. धावसंख्या दाबाल होती फक्त आणि फक्त 7 धावा दाबालकावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दरम्यान जर्मन क्रिकेट संघ निजी संघाच्या माध्यमातून निलजे विपक्ष आदर्श पडले. सामना 2-1 एरियातील नामांकित संघ आमने सामने. तर चला फक्त 25 मिनिटं असतील. योगेश पाटील आपल्याकडे. स्ट्रिक्टली वॉर्निंग. आपल्याला 25 मिनिटांमध्ये या खेळाचं पहिलं सत्र संपवणं अतिशय गरजेचं असणार आहे. कोणता चेतन पाटीलचा वापर केला जाईल सर्कल बाबंदीच्या दुसऱ्या षटकामध्ये. सर्कल बाबंदीमध्ये पहिल्या P1 षटकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली नितेश पाटीलने. तर यावेळी चेतन पाटीलचा वापर केला जातोय मैदानावरती निलजे संघाच्या माध्यमातून. निलजे विपक्ष आदर्श पडले. शाखाला फलंदाज मात्र यावेळी सज्ज होत आहेत. स्वप्नील मात्र आघाडीचा अजूनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. दरम्यान डॉट बॉल असेल. स्वप्नीलमध्ये ते सुद्धा प्रयत्न केला होता चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. डॉट बॉल येतोय. साधारण बघितलं गेलं तर थोडंसं रिदम मध्ये नव्हते गोलंदाज कारण चेंडू भरपूर आधी रिलीज आता तो मात्र होतोय. डॉट बॉल पुन्हा गोलंदाजी परिवर्ती गोलंदाज येतो आपल्या मार्क मध्ये. 7 धावा दाबालकावरती पहिला P1 षटक संपलाय. चेतन पाटीलचा वापर या दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये. चेंडू ऑन साईडला भिडकावून दिला. या शॉट सिलेक्शन चांगल्या प्रकारचे शॉट सिलेक्शन. ताकदीचा योग्य तो वापर. स्क्वेलेक झोन क्लिअर करतोय. दमदार स्ट्रोक षटकार. तर पहिला षटकार दरम्यान स्वप्नीलच्या बॅटमधून धावसंख्या दाबालकावरती 6 येते. डबल फिगर मध्ये धावसंख्या दाबालकावर आतापर्यंत येत आहेत. 13 धावा दाबालकावरती. बॅटचा पेस केला स्वप्नीलने. चेतन चेंडू खरा फेकलाय. चुकीला माफी नाहीये फक्त दिशा दिलीये. न बॉल मध्ये पंच आमच्याकडे खून करत आहेत. फरार. अजून एक दमदार चौकार. धावसंख्या डबल 5 येईल कारण नो बॉल. पंचने मात्र हाईट फायटरचा विचार केला. फक्त दिशा दिली लॉंग लेग झोनला. कारण तुम्ही अशी चेंडू जर फेकार स्वप्नील मात्र तर तुम्हाला मात्र सध्या त्यांनी मोठे पडके पाहायला भेटेल. थोडासा बॅकफुटला असेल चेतन पाटील माफ करा. कारण नितेश पाटीलने फक्त 7 धावा खर्च केल्या पहिल्या P1 षटकामध्ये त्याची भरपाई या दरम्यान केली जाते. कारण सध्या त्याने या षटकामध्ये जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न यावेळेस मैदानावरती केला जातोय. 18 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना चेतन पाटीलचा वापर. जे हनुमान क्रिकेट संघ निलजे विपक्ष आदर्श पडले. चेंडू खरा फेकलाय. ऑन साइडला मिक्स टाइमिंग शॉट. जस्ट के तो क्षेत्ररक्षक विशाल पवार चुकताना ये बिग विकेट. या दरम्यान स्वप्नील मात्रे बॅक टू पॅव्हिलियन.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटील झालोय जमत जातोय नवीन फलंदाज. कारण का बघितलं तर स्वप्नील मात्रे बाद थोडासा बॅकफुटला गेला. आदर्श पडले संघ बिचार मयूर ठाकूर सस्तेमध्ये बाद झाला. त्याच्यानंतर सागर पाटील सस्तेमध्ये बाद झाला. राकेश कुमार अजूनही मैदानावरती आणि मात्र यावेळेस मैदानाच्या बाहेर होतोय स्वप्नील मात्रे. या दरम्यान जिम्मेदारी घ्यायची जबाबदारी घ्यायची. कारण का सध्या तुम्ही इथनं जर खराब क्रिकेट दाखवलं आदर्श पडले संघाने तर महागात पडेल. कारण का बघितलं पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 106 धावा टोकल्या होत्या आणि पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं होतं. बघितलं तर विशाल पवारने मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. वापसी केली चेतनने. चेंडू राकेश कुमार साठी ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू दरम्यान शॉट मिड ऑन चेंडूची फील्ड होती पण धावची संधी होती. फलंदाज बाद चुका करतोय मैदानावरती यावेळेस आदर्श पडले संघ. घरहोते का असं प्रश्नचिन्ह. अचूक फेक घेऊन दशम धावचीच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तशीच आमचे मान्यवर आमच्या सोबत येत आहेत. बलराम जोशी आमच्या सोबत येतात. आमचे मांजरेगावचे आमचे यशवंत मडवी सुद्धा आमच्या सोबत येतात. आमच्या व्यासपीठात आमचे मान्यवर कृष्णा म्हात्रे. त्याच्यानंतर आमचे नितीन नामदेव म्हात्रे या मंदिराचं शुभागमन होते. तर आपण सुद्धा याचा आमच्या व्यासपीठावरती तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर बॅकफुटला पुणे मंदिरावरती आदर्श पडले संघ. ज्या आदर्श पडले संघाने चांगली सुरुवात केली होती त्याच्यानंतर बॅकफुटला गेलाय. कारण का स्वप्नील मात्रे मैदानाच्या बाहेर आहेत. मयूर ठाकूर मैदानाच्या बाहेर आहेत. सागर पाटील मैदानाच्या बाहेर. त्याच्यानंतर राकेश कुमार मैदानाच्या बाहेर होतोय. यावेळी जिम्मेदारी कोणता फलंदाज घेणार. कारण का यावेळी जातोय तेजस मात्रे मैदानाच्या आतमध्ये जातोय. आणि याच्या एका बाजूला हर्षल पाटील 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र यावेळी मैदानाच्या आतमध्ये 4 टॉप फलंदाज बॅक टू पेव्हिलियन झालेत. धावसंख्या दाबल तब्बल येताच करून मोजून 18 धावा दाबालकावरती 4 गडी बाद असं समीकरण. चेतन मात्र या दरम्यान सातत्याने चांगल्या प्रकारचा कमबॅक करायचा प्रयत्न. कारण चेतनने थोडीशी खराब गोलंदाजी केली होती त्याच्यानंतर वापसी करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती यावेळेस. चेंडू अपडाच्या मध्ये घेऊन काढलाय. मात्र दरम्यान चांगला ट्राय केला गेला क्षेत्ररक्षकाने. ते क्षेत्ररक्षक होते दरम्यान संतोष जीवाची बाजी लावली. कारण सातत्याने स्वतःला स्ट्रेच केलं. तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या अजून 3 येईल. धावसंख्या दाबालकावरती दरम्यान स्कोर मोजून 21 लॉस ऑफ 4 विकेट. धन्यवाद डीजे. तर बॅक टू बॅक 303 षटकार आणि बॅक टू बॅक 303 चौकार जर तुम्ही दाखवले तर आमचे आयोजक कैलास जोशी यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. तर एटीएम खोला गेले आमच्या आयोजकाने सातत्याने बघितलं तर चांगल्या प्रकारची स्पर्धा बघतोय. जय मोसबा क्रिकेट संघ चेंडू ऑन साइडला घेऊन काढला आहे. चेंडूची फील्ड होईल. हर्षद साठी पारितोषिक घेता. हर्षद पाटील साठी पारितोषिक आहे. कारण का बघितलं गेलं तर हर्षद पाटील यांचे पिताश्री आमचे आयोजक कैलास जोशी यांचे जवळचे व्यक्तिमत्व आहेत. आता हर्षद पाटील यासाठी मात्र पारितोषिक आला. या चेंडू ऑन साइडला घेऊन काढला आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतात अजय ज्युनियर अजय पाटील. तोपर्यंत चेंडूची फीक होती. दरम्यान धावा येत आहेत. 2 धावा अजून येत आहेत. तर षटक क्रमांक दरम्यान संपले गेलाय. विचार केलं तर दुसरं षटक संपलाय. धावसंख्या दाबालकर सर्कल पाबंदीच्या अखेरीस एकूण येत आहेत 25 धावा दाबालकावरती आल्यात. 4 गडी बाद करण्यासाठी पारितोषिक आलाय हर्षदसाठी. हर्षदने बॅक टू बॅक 303 षटकार बॅक टू बॅक 303 चौकार दाखवले हर्षदने. हर्षद पाटील नंतर आमचे कैलास जोशी याच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. त्याच्यानंतर कैलासवासी लक्ष्मीबाई आत्माराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री सचिन आत्माराम ठाकूर यांच्याकडनं कोणत्याही प्रकारे 3 चेंडू 3 षटकार 3 चेंडू 3 चौकार आणि विकेटची जर हॅट्रिक संपादन केली तर रोख रक्कम 500 रुपये पारितोषिक आदर्श पडले संघासाठी. ही सुवर्ण संधी असेल कारण कालच्या नाईट रजनीमध्ये सुद्धा मात्र हा पारितोषिक लावण्यात आला होता. आमचे आयोजक कैलास जोशी यांच्याकडनं हर्षदसाठी खास करून पारितोषिक आलाय. जर हर्षदने 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 चौकार जर दाखवले तर रोख रक्कम कैलास जोशी यांच्याकडनं
2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. धावसंख्या धाबलकावरती येत आहेत. 25 धावा धाबलकावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. नितेश पाटील आपल्या सेकंड स्पेल मध्ये, ज्याने पहिल्या स्पेल मध्ये फक्त 7 धावा खर्च करत बघितलं गेलं तर 2 फलंदाजांना पेलून जरासा दाखवला होता. तोच नितेश पाटील 1 सेकंड गुंतच्या बराबरती सज्ज होतोय. हर्षद चेंडू वर्षासाठी वन साइड माझा प्रयत्न होता, मात्र पंच लाईन बघती, लाईन चुकीची आहे. चेंडू डायफॅस्टिकच्या बाहेर, स्फेअर चेंडू. धावसंख्या अजून 1 नेल. 26 धावा धाबलकावरती येतात. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स. 26 धावा धाबलकावरती. स्वप्नील बाद झालाय, मयूर बाद झालाय, सागर बाद झालाय, राकेश कुंभार मात्र बाद झालाय. चेंडू लिडिंग एज, शिमिश टायमिंग शॉट तसे जज करताय, चूक होणार नाहीये. हर्षल पाटील बॅक टू पॅव्हिलियन, बॅकफुटला पूर्णपणे मैदानावरती. विचार आदर्श पडले संघ 5वा झटका पडले संघाला. तर अजून एक फलंदाज बाद झाले 5व्या विकेटचे पतन. तर नवीन पर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये दिनेश पाटील जातोय. विचार तर थोडासा बॅकफुटला आदर्श पडले संघ. दुसऱ्या बाजूला चॅम्पियन संघ बघतोय रतनबॉ ट्रॉफीचा, कारण सध्या त्यांनी चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं होतं निलजे संघाने. या दरम्यान थोडासा बॅकफुट लागेल, कारण सध्या विकेट टेकिंग गोलंदाजी. तर दुसऱ्या बाजूला तेजस मात्रे सारखा एक चांगला खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धाबलकावरती तब्बल आतापर्यंत येत आहेत 26 धावा धाबलकावरती. 5 गडी बाद असं समीकरण. षटक क्रमांक 30 मार्गाचा असताना आपल्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज नितेश पाटीलचा वापर केला जातोय. तेजस अजूनही मैदानामध्ये तेजसकडे मात्र अपेक्षा असतील की जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट, कारण एक पार्टनरशिपची गरज आहे. चांगला चेंडू बॅकफुटला गेले होते, चेंडू ऑफ डॅच घेऊन काढले. चेंडू 30% झोनला. चेंडूची फील्ड होईल. फीक होतो तोपर्यंत 2 धावा अजून येतात. सिंगल डबाला जास्त महत्व दिले गेले. धावसंख्या अजून 2 येते. धावसंख्या धाबलकावरती 28 धावा धाबलकावरती येतात. 28 धावा आतापर्यंत आल्या गेल्यात आणि धावसंख्या धाबलकावरती विषय तर 28 येतात. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 30 नितेश पाटीलचा वापर. तेजस हा चेंडू तेजससाठी ऑनसाइडला घेऊन काढला आहे. ते क्षेत्ररक्षक आहेत सचिन, चांगलं क्षेत्ररक्षक करतायत. डीप मिड विकेट झोनला तोपर्यंत या अजून 2 धावा येतात, कारण का मोठे फटके आता येत नाहीये, कारण सातत्याने सिंगल डबलला जास्त महत्व दिला. आतापर्यंत 5 फलंदाज बाद होत आहेत. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याबद्दल एका भागीदारीची गरज आहे. त्या अनुषंगाने सिंगल डबाला जास्त लक्ष केंद्र केलं. तर चेंडू ऑन साइडला घेऊन काढला. कॅप्टन सिलेक्शन क्षेत्ररक्षक होणार नाहीये, चेंडू थांबणार नाहीये. चांगल्या प्रकारचे शॉट सिलेक्शन भरपूर वेळानंतर हा चौकार येतोय. 4 धावा. डीजे किचं चांगलं संगीत, लोकप्रिय संगीत. धावसंख्या अजून 4 नेल. धावसंख्या धाबलकावरती 34 धावा येत आहेत. त्याच्यासाठी गतीमध्ये मिश्रण ही काशी नितेश पाटीलची, कारण का चौकार दाखवला तेजसने. त्याच्यानंतर तेजसला मात्र असं दाखवलाय 6वा झटका. बॅकफुटला पण मैदानावरती आदर्श पडले संघ. तर केतन मात्र नवीन पर्यंत जातो मैदानाच्या आतमध्ये, कारण का बघितलं तर तेजसने चौकार दाखवला नाही, त्याच्यानंतर जिम्मेदारी घेत नाहीये, कारण का एकही फलंदाज टिकून फलंदाजी करत नाहीये. सातत्याने मात्र संयम नाहीये स्वतःवरती, आत्मविश्वास नाहीये. सातत्याने बघितलं तर एखाद्या फलंदाजाने चांगला क्रिकेट दाखवला
तर ते पुढे चांगला टार्गेटमध्ये सेटअप करू शकेल. तसं काय होत नाहीये कारण एका बाजूला गोलंदाजी चांगली होती नितेश पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती दरम्यान 6 गडी बाद 34 अशी धावसंख्या. चेंडू लेट केले होते तेवढं चांगलं क्षेत्र शंकली रिजनला. अजून एक फलंदाज बाद फक्त हजेरी लावायचं काम करत मैदानावरती पडले संघाचे खेळाडू. थँक्यू डीजे. नितेशने अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. तब्बल 5 फलंदाजांना बाद केला. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी कारण का सातत्याने केली. तर प्ले द टुर्नामेंट मध्ये त्याची निवड झाली होती स्वर्गीय उत्तम ट्रॉफी मध्ये. त्याच प्रकारची बघितली तर आपण आज सुद्धा गोलंदाजी केली आहे. तर आपण जर वेळ कमी घ्या 3 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत बघितले तर दरम्यान 34 धावा दाबालकावरती सिद्धांत म्हात्रे नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये. तर बॅकफुटला असं कारण का दिनेश आणि सिद्धांत म्हात्रे या दरम्यान दोघांना सातत्याने येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्त चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवण्याची गरज आहे. तर थोडासा बॅकफुटला गेलाय. चेंडू घेऊन काढला पुन्हा एकदा ऑटाच्या माध्यमातून कॅप्चर सिलेक्शन. जास्त डोक्याचा वापर बघितला तर बॅकफुटला गेलो. शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचा बेस गोल आहे. दमदार स्ट्रोक चौकार. अजून 4 नाही. धावसंख्या दाबालकावरती अजून 4 नाही येते. 38 धावा दाबालकावरती चांगलं असं बघतो वातावरण. चांगलं असं क्लायमेट क्रिकेटला अनुकूल असं वातावरण. चेंडू वापसी केली ऑन साइडचा प्रयत्न होता. मात्र चेंडूवर बॅट संपर्क अजिबात येतोपर्यंत डॉट बॉल. चौकार दाखवला पहिल्या चेंडूवरती आणि त्याच्यानंतर कमबॅक. विशाल पवारचा वापर. विशाल पवारच्या माध्यमातून भरपूर वर्षाचा अनुभव 18 ते 19 वर्ष आतापर्यंत क्रिकेट केलाय. भरपूर वर्षाचा अनुभव सातत्याने यावेळेस उपयोगी येतोय. हा चेंडू लवर पडत होता. टायमिंग शॉट आहे. चेंडू जातो रिपेस टाकावर जोनला. क्षेत्ररक्षक 2-2 येतात. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. संख्या अजून 2 येतात. धावसंख्या दाबालकावरती 40 धावा दाबालकावरती येतात. विशाल हा चेंडू विशालचा मात्र बीट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू तो आपल्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक घेत आहेत तोपर्यंत चेंडू 1 बोन्स फरार. अजून एक दमदार चौकार. गुड शॉट.
जोडीज आहे. तर धावा अजून 4 नाही कारण की यावेळेस या स्लोगर षटकामध्ये चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये जास्त चांगल्या प्रकारचे क्रिकेट जरी फलंदाज बाजरीमध्ये दिनेशची जिम्मेदारी घेतली. धावसंख्या अजून 4 नाही येईल. धावसंख्या दाबाल करतो आतापर्यंत येत आहे तब्बल 44 धावा दाबाल कवरती आता पण नोंदवल्या गेल्यात. एका बाजूला विकेटचं पतन कारण का 7 फलंदाज मात्र आतापर्यंत बाजूत आहेत. 8व्या 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पवार पुन्हा एकदा चेंडू विशालचा ऑनसाईडला घेऊन काढला आहे. क्षेत्ररक्षक येतोय संतोष चेंडूवर चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत चांगल्या प्रकारची फेकी होते फक्त सिंगल. धावसंख्या अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावरती 45 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना या दरम्यान चौथं विशाल पवारचा वापर केला जातोय या चौथ्या षटकामध्ये. 1 टू गो या चौथ्या षटकामध्ये अंतिम चेंडू असणारे आपण बघितलं आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. दोन सामने मात्र जिंकून वाकलन संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. जिजिस्पट वाकलन संघ केतन मादने अंतिम षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली तर संघ जिंकला. त्या मित्रांना सियाचा वाटा उचलला होता. चेंडू ऑन साईडला फक्त दिशेतील लॉंग लेग झोन लाउट फील्ड पास आहे. नो चान्स फिल्डर चेंडू थांबणार नाहीये. दमदार स्ट्रोक चौकार. तर चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या अजून 4 नाही. धावसंख्या दाबालकावरती 49 धावा दाबालकावरती येत आहेत. बघितलं गेलं तर असं वाटलं होतं की कमीत कमी धावसंख्या उभं मग त्याच्यानंतर दिनेशने जिम्मेदारी घेतली आणि सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न या दरम्यान स्लोगर षटकामध्ये जास्त चांगलं क्रिकेट कारण 50 ते 55 धावा जर उभारल्या सातत्याने आपण बघितलं तर चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटणार आहे. सध्या पुन्हा एकदा वादळ मैदानाच्या आतमध्ये कारण तेवढंच चांगलं वातावरण आपण बघतोय. क्रिकेटला अनुकूल असं वातावरण तेवढ्या चांगल्या वातावरणामध्ये बघतोय. भरपूर मोठी स्पर्धा पहिल्या दिवस आपण स्पर्धेचा एन्जॉय करतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. पुन्हा आमची टीम सज्ज होते. सतत भरपूर चांगलं क्राऊड आणि तेवढं चांगला लाडका प्रेक्षक वर्ग सकाळच्या पहिल्या सत्रापासून या लाडक्या प्रेक्षकांना भरपूर सहकार्य केलंय. भरपूर प्रेम दिलंय आम्हाला. अंतिम षटक मार्गास असणारे 49 धावा दाबालकावरती येतात. 4 षटकाच्या अखेरीस दिनेश आणि मैदानावरती सिद्धांत मात्र असे 2 फलंदाज आहेत. स्ट्राईकला दिनेश चेंडू सरळ बॅटने घेऊन गेला. चेंडू तो मिड ऑफ झोनला चेंडूवरती पोहोचते. नितेश पाटील जोपर्यंत सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न होईल तोपर्यंत चेंडूची फेक होते. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये. संख्या अजून 2 येते. 50 कंप्लीट. 51 धावा दाबालकावरती वाटलं होतं का नाही बघितलं ज्यावेळेस आदर्श पडले संघ कमी धावसंख्येमध्ये थोडासा बॅकफुटला गेलाय. त्याच्यानंतर जिम्मेदारी घेतली सिद्धार्थने एका बाजूला दिनेशने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण सध्या त्याने अंतिम षटक अजून षटकातले 5 चेंडू शिल्लक असतील. केतन पाटीलचा वापर या अंतिम षटकामध्ये. दिनेश चेंडू दरम्यान पंच लाईन बघतील. लाईन चुकीची आहे. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर जातोय. तर पंचामत धावसंख्या अजून 1 ने. धावसंख्या दाबालकावर दरम्यान 52 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 5व्या षटकामध्ये वापर केला झाला गोलंदाज केतन पाटीलचा वापर या 5व्या आणि अंतिम षटकामध्ये स्लोगर षटकामध्ये 10 ते 15 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. मोठ्या फटक्यांची मात्र या दरम्यान गरज. चेंडू अपडायच्या मधून येतो. चेंडू येतो षटकावर 54 तो पुन्हा येतोय. नितेश चेंडूची फेक होईल तोपर्यंत अजून 2 धावा कंप्लीट. कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या दोघांमध्ये. चांगला तालमेल. 54 धावा दाबालकावरती येत आहेत. अंतिम 5वं षटक आजचा पहिला दिवस स्पर्धेचा.
पण 8 संघ आज बघितल्याच्या दिवसामध्ये बघितलं तर चांगल्या संघाने परफॉर्मन्स दिला. पाटेकर, गावापाडा, वाकलन, देसाई, कुंभारली, पडले, साबे, निलजे असं आपला संघ मात्र पाहायला भेटला आजच्या दिवसामध्ये. तर वाकलन संघाने मात्र पुढच्या मध्ये प्रवेश केलाय. हा चेंडू भरपूर आधी शॉट सिलेक्शन केलं. फलंदाज मात्र यावेळेस फुटवर्कचा वापर केला गेला होता. एसटी चित होतात. योगेशने आपलं काम चोखपणे बजावलाय. दिनेश बॅक टू पॅव्हिलियन. तर विकेटचं पतन अजून एक मात्र फलंदाज बाजार दिनेश बाद झालाय. तर नवीन फलंदाज जातो मैदानावरती जितेश पाटील 10व्या क्रमांकाचा फलंदाज. तीन चुनी शिल्लक आपण जरा निलजा संघ जरा आपण वेग कमी घ्या. लवकर लवकर सामना जरा स्पीड अप करायचा आहे. अजून आपल्याला एक सामना मात्र खेळवायचा आहे. तो फोर्स मध्ये आजच्या दिवसामध्ये एक संघ प्रवेश करेल. जीजेस पट वाकला संघाने मात्र 2 सामने जिंकून पुढे सरसवलाय. सिंगला चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. ते मात्र खराब क्षेत्रक्षण दाखवतोय. चेंडूवरती आधी गेले होते, नंतर मात्र डबल मॅनिंग झाले. तोपर्यंत चेंडू थांबणार नाहीये. दमदार स्ट्रोक, अजून एक चौकार. अठ्ठावन्न धापालकावरती कारण अंतिम षटकम जर विकेटचं पतन जर लवकरात जास्तीत जास्त पन्नास बाद झालेत तर यावेळेचा चांगल्या प्रकारचा क्रिकेट. चुंदरमाना ऑन साईड घ्यायचा प्रयत्न चुंदर तो कीपरच्या पाठी गेलाय. छोटीशी फील्ड होतीये. शॉट फाईन लेगला. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून एक धावसंख्या धापालकावरती. दरम्यान 59 धावा धापालकावरती येतात. अंतिम षटकामध्ये बघतो आपण काही चेंडू अजून शिल्लक असतील तर अंतिम चेंडू शिल्लक असेल या खेळाच्या पहिल्या सत्रामधील सामना बघतो मैदानावरती. नीलचे बनाम आदर्श पडले. तो उद्या सुद्धा आपल्याला सामने पाहायला भेटेल. उद्या चित्तेमध्ये 1 तारीख असेल. पहिला सामना बेतोडी विपक्ष उसरघर, त्याच्यानंतर जीतो 11 नांदिवली विपक्ष चेंज द गेम वडवली ब, त्याच्यानंतर सामना खाडी विपक्ष आगासन बिग फाईट सामना, त्याच्यानंतर मोठा गाव विपक्ष एडुटणे. असे 8 संघ आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान सिंगल येते. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या धापालकावरती 60 धावा धापालकावरती बनवल्यात. तर 61 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी यावेळेस मैदानावरती. विचार जर केला तर निलजे संघाला सर आपण जर वेळ कमी घ्या आणि निलजे संघ आपण आघाडीची पण आपण लवकरच पाठवा. आपण सामना लगेच सुरू करू. डीजे
61 धावांचं आपण म्हणजे लक्ष घेऊन उतरत सलामीची जोडी आपण नितेश आणि विशालला पाहतोय. त्या विशालने आपण या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुटण्याचं मान सुद्धा मिळवलंय. अप्रतिम फलंदाजी केली होती. 55 धावा कुठले त्या 16 चेंडूमध्ये तब्बल 7 उतुंग षटकाराने चौकार दाखवला खणखणीत. पश्चात गोलंदाजी सज्ज होतोय म्हणजे आपण अध्यक्ष क्रिकेट संघ लक्ष बघितलं तर 59 धावा केल्या 60 धावांचं लक्ष. सलामीची जोडी आपण पाहतो यावी विशाल आणि नितेशला पाहतो आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक गणवत यावे बघितले तर स्वप्नील म्हात्रे जी स्पोर्ट्स वाकलन संघाने 2 सामने जिंकले आहेत. यातून जिंकणारा संघ जी स्पोर्ट्स वाकलन बरोबर सामना खेळणार आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहायचा. आजच्या दिवसात टॉप 4 मध्ये कोणता संघ जातोय. हवेचा वेग फार आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो नितेश पाटील. नॉन स्ट्राईकला विशाल पवार. गोलंदाजी सज्ज होतो स्वप्नील म्हात्रे आमच्या समालोचन कक्ष कडून. पहिला चेंडू हवेत. यावेळेला चेंडू झेल सुट्ट डिपेक्स्टा कव्हर रिजन मध्ये प्रयत्न केला होता पण यश लाभत नाहीये. नितेशला जीवदान मिळतोय. जितेश झेल सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. आता पाहिजे झेल सोडलाय. आता माझे पडलेले संघाला किती भागात पडतो क्रिकेटचा खेळ. कारण की नितेश पाटील यावर्षी खूप फॉर्मात फलंदाज. आता स्ट्राईकला फलंदाज आपण होतो विशाल पवार. जितेशने कॅच सोडली. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातात मात्र डावखुरा फलंदाज येतो आपण म्हणतो विशाल पवार. एक अतिशय आक्रमक फलंदाज. मगाच्या सामन्यात दुसऱ्या सामन्यात आपण म्हणतो तर सलामीला आला नव्हता पहिल्या सामन्यात पण नंतर मात्र चांगली फलंदाजी केली होती. त्यावेळी आपण म्हणतो तर सलामीला आला कारण चेसिंग करायच्या 60 धावा 12च्या सरासरी धावा कुठाच्या. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय स्वप्नील. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. चेंडू बॅकफुट स्क्वेअर कट करतोय. बॅकफुट पॉइंटला चेंडू बीट करतो. जबरदस्त चेंडू फिरतो. 2 धावा इथे मात्र पूर्ण गावायचं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. केतन जोपर्यंत चेंडूला फीड करतोय 2 धावा इथे मात्र मिळतात. विशाल आपला अकाउंट ओपन करतो 2 ने. संघाची धावसंख्या वाढते. जयनुमान क्रिकेट संघाची जयनुमान क्रिकेट संघ निर्देश संघाची 3 अशी धावसंख्या बिनबाद 3. विशाल स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवर आपण होतो स्वप्नील म्हात्रे. मात्र फलंदाजी चांगला परफॉर्मन्स केला नाहीये. हा चेंडू भिरकावून देतो मिड विकेटला. चेंडू हवेत. चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या 7. चला जीजे स्पोर्ट्स वाकलन संघ संघनायक आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. कधी सामना आम्ही जिंकणाऱ्या संघावर लगेच नाणेफेकी करणार आहोत. या स्पर्धेचं आपण जर बघितलं तर क्रॉसिंग कंपल्सरी. क्रॉसिंग न जर केली नाही तर जाणारा फलंदाज बाद होईल. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला कार्पेटमध्ये घेऊन करतो. चेंडू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण मयूर ठाकूर. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणून तर या खेळाडूला मी सर्व समालोचकांनी नाव दिले ग्रामीण चिता. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय मयूर. एखाद्या चेंडूला उचलला त्याच ऍक्शन मध्ये चेंडू फेकी करतोय. गोलंदाजाच्या हातामध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 8 धावा. गुणलेखक आशिष जोशी जबरदस्त गुणलेखक. तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज नितेश पाटील. एक नितेशला जीवदान मिळालंय त्या सर्कल मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. स्वप्नील राईट आर्म वर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला शाबालून भिरकावून देतोय. चेंडू तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये विकेट रिजन मध्ये जेव्हा चेंडू फीड होईल तेजस जातो चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 10 धावा बिनबाद. 10 ची सुरुवात जन क्रिकेट संघ निर्देश संघाची. लक्ष आपण बघतोय 60 धावांचं लक्ष. 61 धावांचं लक्ष. 61 धावांचं लक्ष. स्वप्नील तो नितेश
अतिशय सुरेख चेंडू पुढे ससावले होते, स्टेप आउट झाले होते, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहता बिनबाद 10 अशी सुरुवात जर्मन क्रिकेट संघाची. डीजे येणारे 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10ची सुरुवात जर्मन क्रिकेट संघाची करत जीवदान मिळालं नितेश पाटील. पचता गोलंदाजी कोण सज्ज होतोय? जपेश पाटील. गोलंदाजी सज्ज होतोय जपेश गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरे धडे गेलतोय. वसारा एन कडून सायकेला फलंदाज डावखुरा फलंदाज यावेळी बघतोय हरीश पाटील. आपण माफ करा विशाल पवार बघतो आपण. विशाल पवार एक अतिशय चांगला फलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या 50 धावा कुटण्याचा मान सुद्धा मिळवलाय. दत्ता पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं होतं. हवेचा वोग जर आपण बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेला हवा वाहते. उजव्या फलंदाजी अनुकूल अशी हवा आपण बघतोय. जपेश गोलंदाजी मार्कवर. वसार एंड कडून तर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज एंड बदलतोय. स्ट्रायकर फलंदाज विशाल पवार. विशालसाठी ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग. आपण एक लेग गलीला सुद्धा क्षेत्रक्षण पाहतोय. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण पाहतोय. एक क्षेत्रक्षण म्हणून लॉंग ऑनला पाहता. फलंदाज मात्र इथं क्लीन बॉल होतोय. बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज मात्र चारो खारे चित होतोय. विशाल बॅक टू पवेलियन. डीजे Omkar. OMK. थँक्यू. नवीन फलंदाज येतोय सचिन येतोय आज मात्र तिसऱ्या क्रमांकावर. सचिन पाटील येतोय मात्र विशाल बाद येतोय. ज्या विशालने पहिल्या सामन्यात आपण बघितलं तर जबरदस्त फलंदाजी 55 धावांची खेळी केली होती. लक्ष जर पाहिलं तर 61 धावांचं लक्ष. धफल करती धावा त्या 10 एक गडी बाद. नितेशला एक जीवदान मिळालं. नितेश आपण नऊ स्ट्राईक केलेला. जपेश पहिल्या षटकामध्ये यश संपादन करतोय. जपेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय वसार एंड कडून. साईडला क्षेत्रक्षण आपण होता. फाईन लेगला क्षेत्रक्षण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण. शॉर्ट मिडविकेट आपण बघितले तर मिडविकेटला एक क्षेत्रक्षण पाहतोय. मिड ऑनला आपण एक क्षेत्रक्षण पाहतात. तेजसला थोड्या सर्कलमध्ये एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण पाहताय. जपेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. गुडला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडविकेटच्या डोक्यावरनं मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये. P2च्या षटकामध्ये कारण 3 क्षेत्रक्षण तडिया सर्कलच्या बाहेर आहेत. जपेश गोलंदाजी मार्कवर. वसार एनकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. सायकल फलंदाज सचिन पाटील. हा चेंडू पुढे ऑन साईडला भिरकावून देतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या बाजूने 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. उद्या जे संघ खेळणार आहेत 9:15 वाजता सामना चालू होईल. बेतोड विपक्ष उत्सारगार जितेल. नांदेड विपक्ष वडवली बी चेंज द गेम. खालडी विपक्ष आगासन असा सामना असणार. मोठागाव विपक्ष एडुटने असे सामने आपल्याला बघायला 8 संघ उद्या खूप चांगले परफॉर्मन्स देताना आपल्याला दिसणार आहे. तिथं मात्र उद्या 1 मार्च उद्या आपण बघितलं आजपासून 12वीच्या परीक्षा सुद्धा चालू झालेल्या आहेत.
चेंडू मिड स्पीड होते, कीपर बीट होतोय, चेंडू सीमा पार जातोय, 5 धावा मिळणार तिथं मात्र पंच वाईट चिकून घेतात. एकूण 5 धावा येत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर एका चेंडू मध्ये तब्बल 11 धावा येतात एका चेंडू मध्ये. क्रिकेटमध्ये सातत्याने आम्ही चित्र बघत असतो. धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती पाहतो आपण. 21 धावा पण चपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. सायकल प्लस सचिन. चेंडू पुन्हा ऑन साइडला पुल करतो चेंडूला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. मयूर येतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी, जबरदस्त क्षेत्ररक्षण. ग्रामीण चिता म्हणून तर या खेळाडूला नाव दिलं गेलेले आहे. जबरदस्त एक बाजू पूर्ण बघितलं तर 2 क्षेत्ररक्षणाचे काम एकटा मयूर करतो मैदानात. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 22 धावा. मयूरची बॉडी लँग्वेज पहिले खूप सारे पातळ बांध पण फेकी मात्र अॅक्युरेट करतो. चपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज नितेश पाटील. ज्या नितेश पाटील एक जीवदान मिळालं पहिल्या षटकामध्ये, तो नितेश पाटील पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. जपेश तो नितेश. चेंडू पुन्हा खेळून करतो कार्पेटच्या मध्ये आपण तर जातोय. चेंडू लॉंगला बीट होतोय. चेंडू सीमा पार जातो का पाहिजे. पंचांचा काय इशारा येतोय. चेंडू सीमा पार, 4 धावा. थँक्यू. आतापर्यंत या षटकात धावा त्या 16, कारण 5 धावा आपण बघितलं तर कीपर बीट झाला होता आणि व्हाईटच्या सोबत 5 धावा आल्या होत्या. चौकार सुद्धा केला होता चेंडू. अजून एक चेंडू बाकी आहे. जपेश ज्याने एक गडी बाद केला होता. असं वाटतं की जपेश चांगली गोलंदाजी करतोय, मात्र चुकीमुळे चेंडू आपण सीमा पार गेला होता. जपेश तो नितेश ऑन साइडला पुल करतो चेंडूला. चेंडू होता मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये मयूर येतोय. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जरा मयूरसाठी जोरदार डाव द्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण. षटक संपतं इथं मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती आपण बघतोय 28 धावा. थँक्यू. या षटकामध्ये आपण म्हणजे 18 धावा आल्या आहेत. येणारे समीकरण 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आता मात्र 11च्या सरासरीने धावा कडवायला लागणार. 12ची सरासरी मध्ये 11ची सरासरी येऊन ठेवले. या षटकात चांगली फलंदाजी केली आपण जर म्हणाल तर. सचिन यांनी चांगली फलंदाजी करतो. आपण म्हणजे एक बाजूने नितेश पाटील सुद्धा आपण म्हणजे चांगली फलंदाजी करतो. जीवदान मिळालं तर जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय. पण तिसरं षटक कोण घेऊन येतोय. गोंधळी मार्क करतो राकेश कुंभार. एक अतिशय चांगला गोलंदाज. आता गोलंदाजी चांगली करावी लागणार या षटकामध्ये. 33 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. क्रमांकाच्या सामन्यात बघितलं केतन मात्रेंनी सामना जिंकून दिला होता. अंतिम षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. कारण पिंटा बाद झाला त्यानंतर संघ मात्र आपण बघितलं बॅकफुट पूर्णपणे अडचणीत गेला होता. बॅकफुट गेला होता. अपराध संघ पराभूत झाला. अंतिम षटकामध्ये अंतिम चेंडू होती, पराभूत झाला. 5 धावांनी संघ पराभूत झाला. राकेश गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्षा यांकडून स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतोय नेते सचिन पाहतोय. नॉन स्ट्राईकला नितेश पाटील. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा मिडविकेटच्या डोक्यावर काढायचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची स्थान तिथे पहिल्याच दुसऱ्या षटकामध्ये पण अशाच प्रकारचा शॉट्स खेळला होता आणि तेव्हाही सचिन भीड झाला होता. पुन्हा राकेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर मारा करतो. आमच्या समालोचन कक्षा यांकडून मानेरा एडकडून येणारे आता 17 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. ऑन साइडला क्षेत्रक्षण, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिडविकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण पाहता आपण. राकेश तू सचिन. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बघा स्ट्राईक चेंज नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव होत आहेत. कारण स्पर्धेचे आपण नियम बघितला, क्रॉसिंग कंपल्सरी आहे. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू मिळणार आहे. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावे लागणार आहेत.
दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धारित आहेत. सलग दोन चेंडू निर्धारित आहेत. राकेश गोलंदाजी मार्क सायकल सचिन ऑन साईडला लॉप करतो चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 34 धावा. षटकाराने समीकरण पुन्हा एकदा बदलतं. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्कवर सचिनच्या बॅटमधून षटकार येतोय. कारण जेव्हा जेव्हा आपण बघतो फलंदाज डॉट चेंडू त्यानंतर मोठे फटके मारतो राकेश तो सचिन. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. तेजस चेंडूला फीड करतोय. मिस फीड होते. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय 36 धावा. अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय. सोनल स्पोर्ट्सचे मालक विनोद नाईक यांना मी विनंती करतोय आपण यायचं व्यासपीठावर. एक जबरदस्त क्रिकेटर त्रिशूल संघाचे माजी खेळाडू. कारण की आम्हाला आठवतं आम्ही जेव्हा लहान असताना तेव्हा सामना बघायचो त्रिशूलचा. षटकू श्याम वासू चेंडू पूल करण्यापर्यंत चेंडू पॅड बदलतोय. जोपर्यंत चेंडू फीड होतोय ते मात्र 1-10 मिनिट. कारण का सर्वात पहिला वासूने रिव्हर्स फटके खेळण्याची सुरुवात केली होती शहरी विभागातून. जबरदस्त त्रिशूल संघ किशोर सारखा खेळाडू होता. त्यामध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय 37. विनोद नाईक सोनल स्पोर्ट्सचे मालक यायचं आपण ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी टी-शर्ट बनवून दिलेत. 37. आता स्ट्राईक केलेला फलंदाज आपण बघतोय नितेश. राकेश गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट मार्गात. चेंडू लॉफ करतो. चेंडूला चेंडू हवे ते झेल सुटतो. इथे मात्र चुकी करतोय. इथं मात्र नितेशला पुन्हा एकदा जीवदान मिळतं. दिनेश चुकी करतोय. कारण का हर्षल आला होता. हर्षलने मला तो कदाचित कॉल द्यायला पाहिजे. दिनेशने सांगायला होता माझा झेल मी घेतोय. झेल सुटतोय. इथं मात्र षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 39. डीजे विनोद नाईक साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. आयोजकांचं आपलं हार्दिक स्वागत. ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला टी शर्ट जे बनवून दिले ते सोनल स्पोर्ट्सचे मालक विनोद नाईक माजी खेळाडू त्रिशूल संघाचे. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. पुढे नितेश पाटीलला जीवदान दिलंय. 2 जीवदान मिळत आहेत. कारण जीवदान क्रिकेटमध्ये फार महागात पडतायत. झेल सोडला यावेळी आपण म्हणले तर नितेश पाटीलचा दिनेशने. तपायचं सचिन आणि नितेश ही जोडी संघाला विजय प्राप्त करून देते का पाहायचंय. पाहिजे आता 4थं षटक कोण घेऊन येतोय. मग अशा आपण 23 धावांची गरज 2 षटकामध्ये आणि सामना जिंकून दिला तर अंतिम षटकामध्ये केतन म्हात्रेने. चला जीजी स्पोर्ट्स वाकलन सगळे संघाने यायचंय. आपल्या समालोचक कक्षामध्ये येऊन थांबायचंय. मोतीराम जबरदस्त क्रिकेट खेळाडू आपण बोलले तर आता बघितलं तर पहिल्या सामन्यात 9 ते 2 खेळाडू म्हणजे जे स्पोर्ट्स वाकलन सगळं जीत आणि अविनाश आले आणि संघाला बघितलं सामना जिंकून सुद्धा दिला. म्हणजे किती उपयुक्त खेळाडू होते दोन्ही. फलंदाजी पण चांगली केली अविनाशने. थोडी आपण म्हणजे थोडीशी उपयुक्त छोटी पण उपयुक्त खेळ केली. जीतने पण छोटी पण उपयुक्त खेळ केली आणि संघाला विजयामध्ये हातभार लावलं. तपायचं येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. नितेश पाटीलचा झेल सोडलाय. सोप्पा झेल सोडला आता. म्हणजे पहिला झेल आपण इथं अवघड होता पण हा झेल मात्र लॉंगॉनच्या मधला सोप्पा झेल होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करत होतं यावेळी लॉंगॉपला क्षेत्ररक्षण दिनेशने मात्र झेल सोडला. आता गोलंदाजी सज्ज होतोय. स्वप्नील येतोय वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक घेऊन. स्ट्राईक केला फलंदाज सचिन.
राजेश जोशी यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. स्वप्नील वसारेंकडून चेंडू हवेत आहे, चेंडू पायचा झेल होतो काय ते फलंदाज बाद होतो इथं मात्र सचिन बॅक टू पवेलियन. केतन मात्र कोणती चूक करत नाहीये. स्वप्नील स्वप्नील मात्र गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज नितेश पाटील. नो स्ट्राईकला अजय पाटील ज्युनियर. ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंगरला क्षेत्रक्षण पाहतो आपण. लॉंगरला सुद्धा क्षेत्रक्षण आहे. चेंडू पंच वाईट चिकून करताय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या धाव फॉल करते आपण पाहतोय. 40 धावा 61 धावांची गरज आहे. अजून आपण मिळते 21 धावांची गरज आहे. पुणे स्वप्नील गोलंदाजी मार्ग येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. वसारेंकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतो. स्ट्राईक केला फरक आपण नितेश. चेंडू वन साइडला कार्पेटच्या मध्ये घेऊन करतो. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये राकेश येतो. चेंडूला उचलतो पैकी करतोय. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतो मात्र 2 धावाची त्याच्या वेगाने पूर्ण करतोय नितेश आणि अजय. ही जोडी धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या धाव फल करते आपण पाहतोय. 42 क्षणाला आपण उत्कंठा वाढवणारा सामना. सणाला आपण पाहिले तर क्षणाला बघितलं तर मेंदू शून्य करणारा सामना आपण पाहतोय. जबरदस्त सामना बघतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. आदर्श क्रिकेट संघ पडले पक्ष आपण जर्मन क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये सामना पाहतोय. दोन्ही संघांमध्ये भरपूर सामने झाले. भरपूर दोन्ही संघ एकमेकांना पुन्हा एकदा चेंडूला घेऊन करतो. चेंडू जातो या वेळेला लॉंगॉनला. हर्षल येतो चेंडूला फीड करतोय. 10 मिनिटे 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फल करते आपण बघतोय. 43 अजून 18 धावांची गरज आहे. कैलासाची लक्ष्मीबाई अनंत ठाकूर यांच्या लक्ष्मीबाई आत्माराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ सचिन आत्माराम ठाकूर याचकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक फलंदाज प्रथम स्ट्राईकला अजय पाटील. यावर्षी खूप चांगली फलंदाजी करतो स्वप्नील. तो अजय बॅकफुट प्रतिम स्क्वेअर कट क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडूची गती थोडीशी कमी होते. पण चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. कारण का उत्तरशी इथे पण आपण जबरदस्त खेळी केली होती. 62 धावांची खेळी केली होती अजय पाटीलने. 95 धावा चेस करताना. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर अजूनही 14 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला मध्ये अजय पाटील. अजय डोबने लॉक करतोय चेंडूला. चेंडू हवे त्या वेळेला पाहिजे. हर्षद झेलकरांपर्यंत पोहोचतोय का. अजय बॅक टू पवेलियन. बिग विकेट. थँक्यू. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. स्ट्रायकर आपण बघितलं नवीन फलंदाज योगेश पाटील. कोण विसरणार योगेश पाटीलला. सामना जिंकून दिला आता शेवटच्या क्षणाला स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषक मध्ये गेल्या वर्षी. 7 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला. तो फलंदाज मात्र आता येतोय. पण नितेश पाटील मात्र स्ट्राईक इनला आहे. ज्या नितेश पाटीलला 2 जीवदान मिळाले आहेत. येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2-2 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त बघायला मिळतोय. मात्र रफ अँड टफ सामना चाललाय. मात्र दोन्ही संघ मात्र अंतिम मुमेंट पर्यंत झुंज देणारे संघ. अंतिम क्षणापर्यंत झुंज देणारे
14 धावांची गरज आहे. पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन येतोय. केतन म्हात्रे सारखी गोलंदाजी करावी लागणार आहे येणाऱ्या गोलंदाजाला. आणि गोलंदाज सुद्धा केतन म्हात्रेचे पडले संघाचा. एक केतन म्हात्रे आपण बोलले तर वाकलन संघाचा जीजी स्पोर्ट्स संघात त्याने सामना जिंकून दिला पाहिजे. हा केतन म्हात्रे सामना जिंकून देतो का. स्ट्राईक फलंदाज आपण बघितले तर योगेश पाटील अतिशय चांगला फलंदाज मिडल ऑर्डर मधील. पण आता मात्र क्षमता सिद्ध करावी लागणार आहे कारण 2 झेल आपण सुटल्यात नितेश पाटीलची. तो नितेश पाटील नो स्ट्राईक एनला आहेत. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त आपल्याला बघायला मिळेल. सामना अजूनही 50-50 सामना अजूनही बॅलन्स आहे. गोलंदाजी सज्ज होते केतन. आमच्या समालोचक कक्ष एंडकडून स्ट्राईक फलंदाज योगेश पाटील. चेंडू अतिशय सुरेख चेंडू गुडलास पण चेंडू टेकअप होतो. फलंदाज मात्र इथं बाद इनसाइड आउटसाइड एजच्या माध्यमातून योगेश बॅक टू पवेलियन. येणारे 5 चेंडू अजूनही 14 धावांची गरज आहे. सामना अजूनही आपण पाहिले तर बॅलन्सचे पाकिटामध्ये बंद आहे. पाहिजे कोणता फलंदाज इथे मात्र चांगली फलंदाजी करतो आणि सामना आपल्या बाजूने झुकवतो का पाहिजे का. गोलंदाज केतन म्हात्रे मगाच्या ज्या केतन म्हात्रेने गोलंदाजी केली तीच गोलंदाजी पुन्हा एकदा इथं दाखवतो का पाहिजे. नवीन फलंदाज येतोय आपण पाहिले तर संतोष पाटील. मिडल ऑर्डर मधील अतिशय आक्रमक फलंदाज पण आता मात्र आक्रमकता सिद्ध करावी लागणार. नॉन स्ट्राईक एंडला बघितलं तर नितेश पाटील अर्षाचं काम करतोय. आमच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती असणार आपण सीमेर शोधाला तैनात राहायचं आहे. खूप चांगला सामना आपल्याला इथे बघायला मिळतो. जीजीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण ही स्पर्धा बघितली तर जय मसोबा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली होते. कैलास शेठ जोशी आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. मालिका वीरसाठी ज्यांनी आम्हाला गाडी दिली विठ्ठल तुकाराम जोशी यांनी सुद्धा आम्हाला गाडी दिलेली. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद देतोय. त्यांना देखील धन्यवाद. खूप चांगली आपण पहिले बाईक्स इथे आम्हाला बघितले 100cc. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मार्क होतो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट करतोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. येणारे 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. सामना अजूनही आपण म्हणजे दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. अंतिम मुवमेंट पर्यंत सामना जातो का पाहिजे. अंतिम चेंडू पर्यंत सामना जातो का राहुल पाहिजे. मान्यवर देखील आपण पहिले तर डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. कोणता संघ इथे मात्र जिंकतो आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जातो आणि जिंकणार संघ जीजी स्पोर्ट्स वाकलन बरोबर सामना खेळणार आहे. दोन्ही संघनायक आपण बघितलं तर पडले संघात संघनायक वारंवार बातचीत करतो. इथं मात्र जबरदस्त खेळाडू आपण बघतोय. स्वप्नील म्हात्रे काहीतरी कानमंत्र देतोय कारण का चौकार गेलाय. थोडासा आपण पहिले ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू फेकला आणि स्क्वेअर कट केलं होतं त्याला संतोष पाटील यांनी. येणारी 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. यावेळी ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण बघितलं थर्डमॅन लाईक क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉइंट लाईक क्षेत्रक्षण डीप एक टाकावरचं क्षेत्रक्षण थर्ड्या सर्कलच्या बाहेर आहे. लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण आपण बघतो. मिड ऑफला सुद्धा स्वप्नीलला पाहता. ऑन साईडला फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लेग रिझर्व मध्ये क्षेत्रक्षण पाहता. लॉंग ऑनला क्षेत्रक्षण पाहतो आपण. हा चेंडू पुन्हा अतिशय खणखणीत कव्हर ड्राइव्ह 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. आपण बघता अजय पाटील सुद्धा हा सामना एन्जॉय करतायत. अजय पाटील तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कारण की आम्ही मगाशीच म्हणतो मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगली फलंदाजी करतो संतोष पाटील आणि आल्या 2 अप्रतिम ऑफ ड्राइव्ह बघायला मिळेल. एक स्क्वेअर कट आणि एक डिपेक्स टाकावर मध्ये 2 चौकार चांगले दाखवते ऑफ साईडला. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. नितेश पाटील मात्र नॉन स्टाईलला आरशाचं काम करतो. पण आपण म्हणजे संतोष पाटील जबरदस्त सामना इथं मात्र फलंदाजी करतो आणि सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं काम करतोय. पाहिजे केत्रे हे 3 चेंडू कशा प्रकारे फेकतोय. येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. कारण 14 धावांची गरज असताना जबरदस्त इथं मात्र फलंदाजी करतोय केतन. कटम राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. दबाव निर्माण झालाय. केतन मात्र येणारे आपण बोलले तर 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. तर मात्र सामना आपण बोलले तर 70% आपण बोलले तर जर्मन क्रिकेट संघाच्या बाजूने झुकलाय. 30% आपण पडले संघाच्या बाजूने सामना आहे अजूनही.
पुणे क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण तैनात केलं जातं. एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण तैनात केलं जातोय. केतन गोलंदाजी मार्कवर येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय सायकल बंदा संतोष पाटील. चेंडू लॉब करतोय लॉंग ऑन लॉंगच्या मधनं सामना संपवतोय. इथे मात्र तारेला लागलाय सा चेंडू. असं वाटलं की सामना संपलाय पण तसं काय होत नाहीये. बघा असं वाटत होतं की चेंडू सामना संपतोय पण सामना संपत नाही. तारेला चेंडू लागलाय. कारण का 12वे खेळाडू सुद्धा उठले होते. कारण की पुन्हा एकदा आम्हाला बघितलं तर तारेने हुलकावणी दिले. धावसंख्या इथं मात्र वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 59. अजय नक्कीच धावायचे. राहुल पुन्हा एकदा तारेने मला वाटतं सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिले पडले संघाला. धाव संख्या आपण बघतोय इथे मात्र 59. अजूनही 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. असं वाटत होतं की सामना संपलाय. विकी पवार पण सामना संपलाय. तारेला चेंडू लागलाय. कारण का इथून वाटत होतं ज्याप्रमाणे चेंडू चालला होता असं वाटतं षटकारात जाईल पण तसं होत नाहीये. 2 धावांची गरज आहे. स्वप्नील चेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. विकेट टॉसला महत्व नाहीये. बघा कोणी सामना संपला तर मैदानात जायचं नाहीये. सूचना आहे तुम्हाला. जबरदस्त सामना. संतोष पाटीलने मात्र अप्रतिम फलंदाजी केली आहे. सामना आपल्या अजून झुकवलाय. येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती होती जोरदार डाव द्या सामन्यासाठी. सामना कोणी जिंको कोणी हरो पण क्रिकेटचं मात्र इथं विजय होते. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. केतन गोलंदाजी मार्कवर राऊंड तकडे मारा करतोय. हा चेंडू बॉटम मध्ये वापर केलाय. सन्मान चेंडूला काढण्याच्या चेंडू घेऊन करतोय. चेंडू मध्ये 2 धावा इथं मात्र विजय संपादन करतोय. आणि सामन्याचा हिरो नो डाऊट संतोष पाटील यायचा ज्याने शेवटच्या मुवमेंटला सामना आपल्या बाजून झुकून दिलाय. थँक्यू. मी विलास शेठ ढोणे साहेबांना विनंती करतो संतोष पाटील यायचंय. संतोष पाटील आम्ही नक्कीच संपर्क साधू. कारण का ऐन वेळेला मी बोललो संतोष पाटील मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी करतो आणि चांगली फलंदाजी केली. संघाला विजय संपादन करून दिलंय. प्रथमतः संतोष तुमचं अभिनंदन. वेलपेट संतोष शेवटच्या मोमेंटला अप्रतिम फलंदाजी केली आणि या सामन्याचा मान करतो. विलास शेठ ढोणे साहेबांना विनंती करतो आपण संतोषला मिळतो मॅचचा पुरस्कार देतोय. सर ओके थँक्यू. तर संतोष यायचंय.